मला असं वाटतं ही खूप दुर्दैवी घटना आहे। राजकारणात मतभेद हे असलेच पाहिजेत। एका सशक्त लोकशाहीमध्ये मतभेदच जिथे असतील त्याला लोकशाही म्हणतात आणि मनभेद किंवा एवढी कटुता हे असणं हे खूप दुर्दैवी आहे। महाराष्ट्रात वाचाळवीरांची कमतरता नाही, पण त्यातून जे सत्तेमध्ये असतात त्यांच्यावर ह्याची जबाबदारी जास्त असते। एक खूप अस्वस्थ करणारी, वेदना देणारी जी घटना काल झाली त्याचा मी जाहीर निषेध करते आणि विनम्र विनंती माननीय मुख्यमंत्र्यांना करते की मान्य आहे तुम्ही सत्तेत आहात, मान्य आहे तुम्हाला एवढा मोठा मॅन्डेट दिलाय, पण माझी एक सुसंस्कृत महाराष्ट्राच्या सुसंस्कृत मुख्यमंत्र्यांकडून माझी अपेक्षा आहे की ते त्यांच्या टीममधल्या लोकांना जरूर सांगतील हा छत्रपतींचा महाराष्ट्र, शाहू फुले आंबेडकरांचा महाराष्ट्र, कैलासवासी यशवंतराव चव्हाणांचा महाराष्ट्र, त्यामुळे हा सुसंस्कृत महाराष्ट्राला गालबोट लावू नका अशी माझी विनंती। वापर करू नका, तरी सुद्धा मी कुणाचीही माफी मागणार नाही, पवारांची माफी मागणार नाही आणि मी जे वक्तव्य केलेलं आहे त्याबद्दल माफी मागणार। मला वाटतं हा प्रश्न किंवा हे स्टेटमेंटवर काय म्हणणं आहे हे मला विचारायच्या ऐवजी मी हे माननीय मुख्यमंत्र्यांना विचारलं पाहिजे, कारण का माननीय मुख्यमंत्र्यांनी तो सुसंस्कृतपणा दाखवलाय, त्याबद्दल मी माननीय मुख्यमंत्र्यांचे जाहीर आभार मानते। पण त्यांच्या टीममधल्या लोकांनी कसं वागायचं आता त्याची अकाउंटेबिलिटी माननीय मुख्यमंत्र्यांनाच ह्याचं उत्तर असेल। पण हे जे काय झालं हे दुर्दैवी झालं आणि कुठल्याच म्हणजे आमच्याही बाजूनी किंवा त्यांच्याही बाजूनी कोणीच अशी स्टेटमेंट कधीच करू नये ह्या मताची मी आणि खूप महाराष्ट्राचं नुकसान ह्याच्यामध्ये होतं। मला नाही सांगता येणार, माननीय मुख्यमंत्र्यांनी मनाचा मोठेपणा दाखवून त्याच्यावर क्लॅरिफिकेशन दिलंय, त्याच्यामुळे माझी अपेक्षा आहे की माननीय मुख्यमंत्र्यांचा मान ठेवून थोडासा सुसंस्कृतपणा या राज्यात आणण्यासाठी आम्ही सगळ्यांनीच प्रयत्न केले पाहिजेत आणि आज माननीय मुख्यमंत्र्यांनी जो एक स्टेटमेंट केलंय त्याच्याबद्दल मी माननीय मुख्यमंत्र्यांचे आभार मानते। हा प्रश्न मला विचारायच्या ऐवजी या मंत्रालयात जाऊन विचारला पाहिजे, कारण का ते त्या टीममध्ये काम करतात। ते जर माझे सहकारी असते तर माझी लाईन ही टोकाचीच असती, कारण हा सुसंस्कृत महाराष्ट्र आहे। मी पुन्हा सांगते आपल्याला की मतभेद हे असलेच पाहिजेत, मनभेद असता कामा नये आणि इतकी वैयक्तिक जाऊन टीका कुणावरही करणं कुठल्याच बाजूनी म्हणजे ना आमच्या बाजूनी व्हायला पाहिजे ना समोरच्या बाजूनी व्हायला पाहिजे, कारण का ह्याच्यात महाराष्ट्राची संस्कृती ह्याला काळीमा फासल्यासारखं होतं, दुर्दैवी आहे। मराठा मोर्चा ज्यावेळेला मुंबईत झाला त्यावेळेला तुम्ही तिथे त्यांना समर्थन देण्यासाठी गेला, परंतु जेव्हा ओबीसीच्या मोर्चाचा किंवा ओबीसी आंदोलनाचा मुद्दा येतो त्यावेळेला सुप्रिया सुळे काहीच नाही। ते कधी बोलले ते? कारण का काल संध्याकाळी मी त्यांना फोन केला आणि ते म्हणले मी असं म्हणलेलो नाही। हे मी स्वतः फोन करून त्यांना विचारलं। याचं कारण असं की मी त्यांना विचारलं की आपण असं एक स्टेटमेंट केलं असं मला माध्यमांनी विचारलं, तर ते म्हणले मी असं स्टेटमेंट केलेलं नाही असं भुजबळ साहेब स्वतः मला म्हणलेत काल। याचं कारण असं मी कालही आपल्याला बोलले की अनेक समाजांमध्ये आज एक तर हा आरक्षणचा विषय अतिशय संवेदनशीलपणे आपण सगळ्यांनी मांडला पाहिजे, त्याचबरोबर धनगर समाज, मराठा समाज, लिंगायत समाजाचे अनेक प्रश्न आहेत आणि अनेक मुस्लिम समाज असतील आणि अनेक घटकांबद्दल हे माझं भाषण ऑन रेकॉर्ड हे पार्लमेंटमध्ये अनेक वेळा आणि मी बोललेले पहिला मुद्दा आणि ह्या देशामध्ये प्रेस कॉन्फरन्स महत्वाची असतेच, पण त्याच्यापेक्षा एक ऑफिशियल डॉक्युमेंट जी आयुष्यभर रेकॉर्ड, आता तंत्रज्ञानामुळे हे रेकॉर्डवर राहतं, पण तंत्रज्ञान नसतानाही सगळ्यात मोठं जागा जी रेकॉर्डवर राहते पॉलिसी लेवलसाठी ते म्हणजे जिथे धोरणात्मक निर्णय होतात ते म्हणजे आपलं पार्लमेंट, संसद भवनमध्ये मी बोललेले आणि
धनगर समाजाबद्दल, मराठा समाजाबद्दल, लिंगायत आणि मुस्लिम समाजाच्या आरक्षणाबद्दल सगळ्यात जास्त या राज्यात कोणी बोललं असेल तर ते सुप्रिया सुळे बोललेली आहे. हा डेटा पार्लमेंटचा मी सांगते तुम्हाला. सगळ्यांना आरोप देते. दोन मुद्दे आज सकाळच्या प्रेस कॉन्फरन्समध्ये किंवा सकाळच्या बाईटमध्ये छगन भुजबळचे बोलले, ते दोन मुद्दे मी सांगते, दोन्ही पवार साहेबांबद्दलचे आहे. जरूर. एक त्यांनी मुद्दा हा सांगितला की पवार साहेब ज्यावेळेला महाविकास आघाडी सरकार होतं त्यावेळेला मराठा उपसमितीमध्ये सगळे मराठेच होते, त्यावेळेला पवार साहेब काही बोलले नाही. आज मात्र ते म्हणतात की मराठा उपसमितीमध्ये सगळे मराठेच कसे. नंबर 1. नंबर 2, ते असं म्हणाले की पवार साहेबांनी त्यावेळेला वेगळी भूमिका घेतली होती, आता वेगळी भूमिका घेतली होती. मराठा समाजाला ओबीसी मधून आरक्षण दिलं जावं याबद्दल स्पष्ट भूमिका ते का घेतली? एक तर मी हात जोडून आणि बाईट दाखवणार असला तर पुरी दाखवा. मी हात जोडून विनंती एका गोष्टीची करते की भुजबळ साहेब हे माझ्या वडिलांच्या वयाचे आहेत, त्याच्यामुळे आपल्यापेक्षा वयाच्या मोठ्या माणसाबद्दल त्याच्या मताबद्दल आपण काही वेगळं मत मांडावं एवढी काही मी मोठी नाही, ना वयानी ना कर्तृत्वानी. त्याच्यामुळे विनम्रपणे मी आता विरोधात त्यांच्या बसते, म्हणून त्या छोट्याशा जागेतून मी त्यांच्याबद्दल हे बोलते, ह्याची नोंद सगळ्यांनी घ्यावी. कारण का भुजबळ साहेब सगळ्याच वतीने माझ्यापेक्षा मोठे, त्याच्यामुळे खूप विनम्रपणे एक पॉलिसी लेवल म्हणून मी ह्याचं उत्तर खूप विनम्रपणे देते. हा माझा सगळ्यात महत्वाचा मुद्दा. दुसरा मुद्दा, मी खूप विनम्रपणे भुजबळ साहेबांना विचारू इच्छिते किंवा आज त्या सरकारमध्ये जे जे महाविकास आघाडीमध्ये होते त्या सगळ्यांना विनम्रपणे विचारू इच्छिते की त्या सगळ्या पॉलिसीमध्ये तुम्ही सगळे पवार साहेबांनाच नेता मानत होता ना. तुम्ही त्यांच्याच पक्षामध्ये, ते ज्या पक्षाचं नेतृत्व करायचा त्या पक्षातच तुम्ही होता, त्याच पक्षातून तुम्ही मंत्री झाला, उपमुख्यमंत्री झाला. तुमच्या कष्टाचे आहेत, मी नाही म्हणत नाही, त्या पक्ष वाढवण्यात तुमचेही कष्ट होते. पण मग तेव्हा महाविकास आघाडीवर जेव्हा हे लोक टीका करतात, जे महाविकास आघाडीमध्ये मंत्री होते, ऐसा कैसा चलेगा, तेव्हा तुम्ही का नाही बोलला? आणि त्यावेळीच काय मीटिंगमध्ये कुठे काय झालं याचं उत्तर मला नाही देता येणार. पण पवार साहेब तेव्हा मुख्यमंत्र्यांशी बोलले असतील का नाही हे मला नाही माहिती, कदाचित बोललेही असतील, आपल्याला काय माहिती. पण भुजबळ साहेब त्या मंत्रिमंडळात होते तेव्हा त्यांनी पवार साहेबांची याची का नाही चर्चा केली? ते होते ना त्या मंत्रिमंडळात. पण आता छगन भुजबळ साहेब मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं कौतुक करतात, म्हणतात की एकमेव देवेंद्र फडणवीसच आशेचा किरण आहे ओबीसी मंत्रिमंडळात. ठीक है ना, समय समय में बहुत बड़ी बात होती है, हर नई सुबह होती है. भुजबळ साहेब पवार साहेबांबद्दल हेच 20 वर्ष बोलत होते, आधी बाळासाहेबांबद्दल हेच बोलायचे, त्याच्यानंतर आदरणीय पवार साहेबांबद्दल तुमच्याच चॅनलवर मी 20 वर्ष पाहिलंय ते बोललेत, आता देवेंद्रजींबद्दल बोलतायत. त्याच्यात पोलिसांवरच्या लाठीचार्ज मागे शरद पवार पक्षाच्या आमदारांचा हात आहे हा, माझी मी खूप विनम्रपणे आदरणीय माननीय भुजबळ साहेबांना विनंती करते की तुम्ही एक खूप मोठा आरोप हा आदरणीय पवार साहेबांच्या पक्षात जिथे मीही काम करते त्याच्यावर केलेला आहे. माझी हात जोडून भुजबळ साहेबांना विनम्र विनंती आहे की ह्याचा एव्हिडन्स काय, ह्याचा प्रूफ काय, ही मीटिंग कधी झाली, कुठे झाली आणि कोण. तुम्ही सत्तेमध्ये आहात, त्याच्यामुळे आमच्यापेक्षा तुम्हालाही माहिती असेल. माझ्या माहितीप्रमाणे अशी मीटिंग झालेली माझ्या कानावर आलेली नाही, ना कुठल्या वर्तमानपत्रात आलेली आहे, ना कुठल्या रिपोर्टमध्ये मी तरी ना ऐकली आहे ना वाचली आहे. त्याच्यामुळे मी खूप हात जोडून विनम्रपणे माननीय भुजबळ साहेबांना विनंती करते की ही मीटिंग कुठे झाली, किती वाजता झाली, कोण हजर होतं, त्या सगळ्याचं त्यांनी पारदर्शकपणे ती माहिती देशाला सांगावी, राज्याला सांगावी. कारण का मलाही उत्सुकता आहे की कोण होतं, त्याचा एव्हिडन्स काय, तुमच्याकडे रिपोर्ट आहे का. आणि मग रिपोर्ट असा असेल तर त्यांनी मीडियाला सांगायच्या ऐवजी ह्याच्यात पोलिसला कंप्लेन केली पाहिजे. माननीय मुख्यमंत्री होम मिनिस्टर आहेत ना, त्यांना सांगितलं पाहिजे ना. तुम्हाला सांगितलं तर ठीक आहे, पण मग त्यांना जर एवढी मोठे जर त्यांनी आरोप केलाय मग ते पोलीस स्टेशनवर का नाही गेले? जर मला तुम्ही सांगितलं की सुप्रिया सुळे इथे दंगल झाली आणि अशी, मी तुमच्याशी नाही गप्पा मारत बसणार. मी पहिल्या राज्याच्या होम मिनिस्टरकडे जाईन की अरे बापरे अशी घटना झाली, अशी माहिती आहे, हा एव्हिडन्स. नुसते मीडियामध्ये आरोप करून कसं चालेल? भुजबळांनी असं म्हटलंय की आम्ही तुफानातले दिवे आहोत आणि जिवंत राहण्यासाठी आम्हाला हे दाखवावं लागेल, असे काय दाखवायला लागेल? ताकद दाखवायला. नाही, त्याच्यात काय गैर काय? भुजबळ साहेबांनी खूप सहन केले हो. मी स्वतः त्यांच्या कुटुंबाचं दुःख पाहिलंय.
तुम्हाला आठवत असेल तेव्हा पक्ष एक होता, तेव्हा पक्षातून फक्त मी एकटीच आहे जी आर्थर रोड जेलला त्यांना भेटायला गेले होते. भुजबळ साहेबांच्या कुटुंबाचं दुःख जेवढं मी जवळून पाहिले, खूप सफर केलंय त्या फॅमिलीने. भुजबळ साहेबांची नातवंड असतील, सुना लेकी असतील, अहो त्यांचे अश्रू एक वेळ ते विसरले असतील, पण मी नाही विसरलेले. अहो कधी काळी एका ताटात जेवलेले आम्ही लोक आहोत. ज्या वेदना त्यांची नातवंडांनी भोगलेल्या आहेत त्या मी स्वतः पाहिलेल्या आहेत. अहो कोर्टात मी किती वेळा भुजबळ फॅमिली बरोबर गेली आहे. आर्थर रोड जेल मी कधीच पाहिलं नव्हतं, हे पहिल्यांदाच पाहिलं मी. भुजबळ साहेब होते तेव्हा मी भेटायला गेले होते आणि मी त्याच्यात कमीपणा किंवा काही मी गेले याचं मी सांगत नाहीये. मी तुम्हाला वास्तव सांगते, कारण का मला वेदना होत्या. आमच्या चांगल्या वाईट काळात भुजबळ साहेब आमच्यावर राहिलेले आहेत आणि ती व्यक्ती खरं खोटं आरोप प्रत्यारोप मला माहिती नाही, म्हणजे त्यांच्या केसचा अभ्यास मी आजपर्यंत केलेला नाही. आणि तेव्हाही मला वाटत होतं की कदाचित भुजबळ साहेबांनी काय आरोप प्रत्यारोपचा अभ्यास मी केला नाही, ते माझा पिंड नाही, ती माझी कोर स्ट्रेंथ नाही. पण त्या काळात त्यांच्या सुना लेकींबरोबर, त्यांच्या मुलीबरोबर, त्यांच्या नातवंडांबरोबर ताकदीने आबर उभं राहिलं, ही माझी नैतिकता होती. बाकी त्याच्या मागे माझा काही नव्हतं. कोण गेलं होतं मला सांगा? पक्ष तेव्हा एक होता ना. आज ते ज्यांच्या बरोबर आज आहेत त्यांच्यापैकी कोणीतरी कोर्टात कधी गेलं होतं का कोणी त्यांना आर्थर रोडला भेटायला गेलं होतं का? मी आजचं उद्याचं काढत नाही, मी फक्त वास्तवते की त्यावेळीच पक्ष आणि मी एक नैतिकता आणि त्या कुटुंबाच्या बद्दल मला आस्था आहे. आजही भुजबळ साहेबांच्या लेकी सुनांबद्दल मला प्रचंड आस्था आहे. आणि भुजबळ साहेबांनी जे विश्व शून्यातून उभं केलं ते आपण मान्यच केलं पाहिजे. कुठलंही त्यांना बॅकग्राऊंड नसताना एक नेतृत्व त्यांनी उभं केलं. ते आज आमच्याबद्दल काही बोलले तरी मी कधीच विसरणार नाही, कारण का माझ्या आईनी माझ्यावर संस्कार केलेत की आपल्याबरोबर जेव्हा एवढी जरी कोणी 2 पैशाचीही मदत आपल्याबरोबर केली असेल तर सुप्रिया त्या मिठाला जाग आयुष्यभर लक्षात ठेव, ही माझी आई नेहमी मला सांगते. त्याच्यामुळे भुजबळ साहेब आमच्याबरोबर आमच्या चांगल्या वाईट काळात उभे राहिलेले आहेत याची जाणीव मला आहे. आणि त्यांनी आमच्यावर कितीही टीका केली तरी मी त्याला कधीच उत्तर देणार नाही, कारण का मी तो काळ विसरलेला आहे. पण दोन्ही नेते एकमेकांवरती आता टीका करतायत. जरांगेंचं समर्थन करतील, त्यांना निवडणुकीत धडा शिकवणार असं छगन भुजबळ म्हणतायत. तर मराठ्यांच्या विरोधात जाणाऱ्या ओबीसी नेत्यांना पाडा असं मनोज जरांगे हे बघा, ही लोकशाही आहे, प्रत्येकाला बोलायचा अधिकार आहे. त्याच्यामुळे त्या दोघांनाही जे वाटतं ते एका लोकशाही पद्धतीने ते मांडत राहतात, त्याच्यात गैर काय नाही. ह्याच्यासाठीच तर आदरणीय पवार साहेबांचं स्टेटमेंट तुम्ही गेले 4-5 दिवस ऐकलं असेल तर सातत्याने आदरणीय पवार साहेब काय सांगतायत की समंजसपणाने आपण सगळ्यांनी एकत्र बसून आपण सगळ्यांनी ही सगळ्यांबद्दल प्रेम कसं वाढेल आणि कटुता कशी कमी होईल ह्याच्यासाठी आपण प्रयत्न केले पाहिजे. ते स्टेटमेंट मी काय हजर नव्हते, दरवेळीस तुमच्याच चॅनलवर ते स्टेटमेंट गेले आठवडाभर चालले. ताई नागपूरला शिबिर होत आहे, मात्र शिबिरामध्ये एक फ्लेक्स आहे आणि फ्लेक्सवरती दिलेलं आहे की दादाताई साहेब एकत्र व्हा, अशा प्रकारचं मजकूर केलेलं आहे. अजित पवार यांच्या पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी ते काल रात्रीपासून तिथं लावलेलं आहे. त्यांनी असं सुद्धा म्हटलेलं आहे की हे दोघे जण एकत्रित यावे यासाठी यशवंतराव चव्हाणांच्या पुतळ्याखाली आम्ही आमरण उपोषण सुद्धा वेळ आली तर करू. हा कार्यकर्त्यांच्या मनाचा मोठेपणा आहे आणि हे त्यांचं प्रेम आहे. मी कोणी हे केलंय त्याला आज नक्कीच फोन करीन, कारण का हे कार्यकर्त्यांचं प्रेम आहे. आमचं भाग्य की आमच्यावर प्रेम करणारे एवढे, मी नुसते कार्यकर्ते म्हणणार नाही, मी माझे सहकारी म्हणेन, हे आम्हाला मिळाले आयुष्यात. माझा नेहमीच एका सशक्त लोकशाहीसाठी प्रतिसाद देण्याचा, सगळ्यांशी मी तर सगळे बोलते, आता ते बोलणार का नाही हाच प्रश्न असतो, कारण का एका सशक्त लोकशाहीमध्ये मी सगळ्यांशीच बोलते. भारतीय जनता पक्षात तर त्यांचा मित्र पक्ष असेल किंवा त्यांचा सहकारी असेल, नाही मागणीबद्दल कसं आहे की मागणी दोन्हीकडून चालते ना. एका हाताने तर टाळी वाजवत नाही ना, टाळी वाजवायला दोन्ही हात लागतात. त्यांनी असा दावा केलेला आहे, ज्यांनी हे पोस्टर लावलं त्यांच्याशी मी बोलले, त्यांची मुलाखत घेतली, त्यांचा असा दावा आहे की दोन्ही पक्षातल्या आमदार खासदारांपासून कार्यकर्त्यांपर्यंत अनेकांना असं वाटतं की दोन्ही पक्षांनी एकत्रित यावं, त्यातच महाराष्ट्राचं देशाचं हित घडलं. नाही मान्य आहे ना मला, पण दोन्हीकडून ते लागलं ना, वन वे तर चालू शकत नाही. तर जर त्या कार्यकर्त्याला एवढ्या पोटतिडकीने वाटत असेल तर त्याच्या भावनांचा सन्मान हा आपण सगळ्यांनी, मी तर करणारच आहे. पण जर एखादं नातं जोडायचं असेल, कुठलंही नातं असू दे, तर ते दोन्ही टाळी दोन्ही हाताने वाजवल्या पाहिजे ना, एका हाताने वाजून कशी चालेल. मी पुन्हा तेच सांगते की टाळी एका हाताने वाजत नाही,
मी जर तुम्हाला फोन केला तर तो फोन तुम्ही उचलायला रिसीव्ह तर केला पाहिजे. टाळी एका हाताने कशी वाजेल? मी तुम्हाला फोन केला, तुम्ही उचलल्याशिवाय मी कशी बोलणार तुमच्याशी? मी सगळ्यांशीच बोलते. मी मध्ये तर माननीय मोदी साहेबांची, अमित शहाजींची, त्यांची वेळ घेते. मी डायलॉगसाठी आहे. मला असं वाटतं की कुठलंही नातं, आणि हे मी खूप अकॅडमिक बोलते, मी पॉलिटिकल बोलत नाहीये, कुठलंही नातं असू दे जगातलं, मग प्रोफेशनल असू दे, इमोशनल असू दे, सेंटिमेंटल असू दे, कुठलंही नातं असू दे, ह्याच्यात डायलॉग हा असलाच पाहिजे. ज्या दिवशी डायलॉग बंद होतो तिथे ना लोकशाही टिकते ना नातं टिकतं. त्याच्यामुळे कुठल्याही नात्यासाठी, मग लोकशाही असेल किंवा वैयक्तिक असेल, ह्याच्यासाठी डायलॉग हा असलाच पाहिजे. असं मी काय म्हणत नाही. तुम्हाला पाहिजे तर तुम्ही अर्थ काढा. मी सगळ्यांनाच फोन करते. आणि आज जो दुसरा म्हणजे जो पक्ष ज्याचे 2 भाग दुर्दैवाने झालेत, त्या पक्षातल्या सगळ्या लोकांची मी बोलतेच. मी सगळ्यांची बोलते. आता त्यांनी माझ्याशी बोलायचं का नाही हा त्यांचा निर्णय. अरे भाऊबीजीला खूप वेळ आहे. मी तुम्हाला पुन्हा पुन्हा तेच सांगते की माझी सगळ्यांशी बोलायची तयारी ही नेहमीच असते. माझा स्वभाव सगळ्यांना माहिती आहे. महाराष्ट्रात नाही, देशात सगळ्यांना माहिती. नाही, आता उशिरा का होईना काय त्यांना नक्की पॉलिसीचं करायचं हे कळत नाहीये. नाही, मला नाही सांगता येणार. ह्याचं उत्तर तुम्हाला महाराष्ट्राच्या सरकारला विचारावं लागेल. याचं कारण असं की पहिल्या टप्प्यात 26 लाख लोक कमी केली. आता काय म्हणून ती 26 लाख कमी केली, कोण 26 लाख कमी केले, हे सगळं पारदर्शकपणे त्यांनी सांगितलं पाहिजे ना आपल्याला. कारण का एखादी एवढी मोठी योजना जेव्हा तुम्ही सुरू करता, त्या 26 लाख लाभार्थी त्याच्यातले एका फटक्यात कमी होतात, हे शॉकिंग आहे. राज्य सरकारच्या मित्र संस्थेच्या मानद सल्लागारपदी त्यांची नियुक्ती झाल्यानंतर एकूणच अंजली दमानिया यांच्या आतापर्यंतच्या कारकिर्दीत, खास करून त्यांनी राष्ट्रवादीवरच्या नेत्यांवरती अनेक आरोप केले होते. कसं बघता? मी तुम्हाला खरं सांगू का, आम्ही प्रोफेशनल्स आहोत. सदानंद सुळे काय करतात ह्याचा माझ्या पॉलिटिकल सिस्टमशी काय संबंध? मी माझं स्वतःचं उदाहरण देते. आम आदमी पार्टी जेव्हा स्थापन झाली तेव्हा साऊथ मुंबईमधून एक महिला इलेक्शन लढल्या होत्या. माझा नवरा स्वतः, मी कॅन्डिडेट होते बारामतीला. माझा नवरा त्या महिलेच्या बद्दल अनेक चांगल्या गोष्टी आम आदमी पार्टी म्हणून नाही पण ते कॅन्डिडेट म्हणून त्यांच्याबद्दल सोशल मीडियावर लिहित होत्या. म्हणजे सदानंद सुळेंचं एक मत आणि माझं एक मत हे वेगळं असू शकत नाही का? आणि का नसावं ते? म्हणजे सदानंद सुळेंनी मी जो विचार करते, माझी जी विचारधारा आहे त्याच्यावरच राहिलं पाहिजे. हा नियम कायदा कुणासाठी आणि कशासाठी? वी आर 2 प्रोफेशनल इंडिव्हिज्युअल्स. सदानंदचं एक मत आणि माझं एक मत, व्हॉट्स द बिग डील? मग त्यांनी सगळ्यांवरच टीका केली आहे. नाही, माझं म्हणणं आहे की अंजली दमानिया इज अ प्रोफेशनल, मिस्टर दमानिया इज अ प्रोफेशनल. माझ्यासाठी ते 2 वेगळे लोक आहेत आणि हे त्यांना अप्लिकेबल नाही, सगळ्यांना अप्लिकेबल आहे. तुमचा नवरा कुठल्या चॅनलमध्ये आहे का काय आहे? हाऊ इज इट माय बिझनेस? इट्स नॉट माय बिझनेस. वी आर ऑल प्रोफेशनल्स आणि इंडिव्हिज्युअल. आता मी काय बोलते आणि सदानंद सुळे काय बोलतात, तुम्ही सदानंद काय बोलला तर ते तुम्ही माझ्यावर कसं लादू शकता? वी आर 2 इंडिपेंडेंटली एज्युकेटेड, इंडिपेंडंट ह्युमन बिईंग्स. मग शिकलो कशाला आपण? राहुल गांधी वारंवार मतपेढीवरती बोलताना पाहायला मिळतात. महाराष्ट्र सुद्धा विधानसभेनंतर जवळपास 14 लाख मतं वाढलेली आहेत. त्यामुळे कसं बघते आपल्याकडे? नाही, राहुलजी जे बोलतायत ते डेटा ड्रिव्हन बोलतात आणि मला असं वाटतं, मी ऍक्च्युली राहुलजींचं कौतुक करते. काल त्यांनी एक सगळ्यात महत्वाची गोष्ट प्रेस कॉन्फरन्समध्ये सांगितली की मला बॉम्ब फोडायच्या वेळीच मला खूप विचार करून फोडायचा आहे, मला उगाच खोटे नाटे आरोप करायचे नाहीत. म्हणजे ह्याच्या बाबतीत तुम्ही राहुलजींना क्रेडिट दिलं पाहिजे की उगाच एक फटाका फोडला आणि नंतर वॉशिंग मशीन गडबड केली असं नाही राहुलजी करत आहेत. राहुलजी फोकस्ड अलिगेशन्स करतात आणि ते आरोप प्रत्यारोप नाही, ते डेटा ड्रिव्हन माहिती तुम्हाला देत आहेत. व्यवस्थित प्रेझेंटेशन असतं, प्रेझेंटेशनमध्ये तो डेटा असतो. आणि राहुलजींचं मला आठवतं, तुम्ही सगळे प्रेसवाले जेव्हा एका घरात 800 लोक होते तेव्हा तुम्हीच त्या घरात गेला होता ना सगळे, की खरंच 800 लोक एका पत्त्यात राहू शकतात का हो? ते तुम्ही सगळ्यांनी पाहिलेलं आहे. त्याच्यामुळे कालचाही डेटा, माझं म्हणणं आहे पारदर्शकपणे तो व्हेरीफाय करा. आमच्या कुठल्याच कशावरच विश्वास ठेवू नका. आमचं म्हणणं आहे हा डेटा आहे,
आणि तुम्ही तो व्हेरीफाय करा. कारण त्यामुळे महाराष्ट्रामध्ये विधानसभेनंतर 4 लाख मतं कमी होणं आणि त्यावेळी 14 लाख वाढणं याच्याकडे कसं? नाही हे ह्याचं अनालिसिस झालं पाहिजे. आता माझा स्वतःचा मतदारसंघ मी तुम्हाला सांगते, म्हणून मी कालही आपल्याशी बोलताना म्हणले की माझ्यापासून सुरुवात करा. आता माझा योगायोग असेल किंवा काय, मी 1.5 लाखांनी निवडून आले आणि विधानसभा टू लोकसभा, मी काय आरोप करत नाही कारण का माझा डिटेल मी अभ्यास नाही केला, पण योगायोग म्हणून तुम्हाला सांगते की बारामती लोकसभा मतदारसंघात विधानसभेपर्यंत बरोबर 1.5 लाखच मतं वाढली आहेत. हा योगायोग असू शकतो, पण हे खूप इंटरेस्टिंग होतं. मतदार याद्यांवर लक्ष ठेवा असं आता राज ठाकरे पण म्हणतायत. नाही मतदार याद्यांवर लक्ष ठेवायलाच पाहिजे, कारण का डेटा सांगतोय ना. राहुलजींनी जो डेटा मांडलाय किंवा आपल्या पनवेलच्या केसमध्ये जो डेटा आलाय तो धक्कादायक आहे. त्याच्यामुळे हे दुर्दैव आहे, कारण आम्ही इलेक्शन कमिशनवर विश्वास ठेवणारी लोक होतो आणि इलेक्शन कमिशनबद्दल असे जेव्हा प्रश्नचिन्ह येतात तेव्हा काळजी वाटते. देशाच्या ऐक्याची वाटते, संविधानाची वाटते आणि लोकशाहीची काळजी वाटते. संजय राऊत यांना घरात घुसून मारीन असा एक इशारा किंवा असा एक धमकी शिंदे गटाच्या आमदारांनी दिली. मी त्याचा जाहीर निषेध करते. या वाचाळ वीरांची कमतरता, म्हणजे काल जयंतरावांवर झालेला हल्ला, आज संजय राऊत साहेबांवर झालेला हल्ला खूप दुर्दैवी आहे. ज्या महाराष्ट्रात, ज्या सुसंस्कृत महाराष्ट्रात माझा जन्म झाला, जे संस्कार आमच्यावर झाले, कैलासाचे यशवंतराव चव्हाणांचे संस्कार झाले, त्याच्यात ही भाषा आम्हाला, म्हणजे मला धक्का बसतो की हे महाराष्ट्राची बदनामी का करतात असं लोक बोलून. आणि या सगळ्या गोष्टी देशात जातात, हे लोक या धमक्या द्या, ह्या गोष्टी करतात, याच्यात महाराष्ट्राचं हित नाही. आणि मनभेद कशासाठी? मतभेद हे असलेच पाहिजेत लोकशाहीमध्ये, पण मनभेद ह्या टोकाचे असणं हे दुर्दैव आहे. मी याचा जाहीर निषेध करते. मग त्याची इन्क्वायरी करूया ना. जो डेटा आहे, त्यांनी जो आरोप केलाय, प्रत्यारोप जे काय झालं असेल, माझं म्हणणं आहे पारदर्शकतेची चर्चा व्हावी, काहीच हटकत नाही. चर्चा तर झाली पाहिजे. आणि इलेक्शन कमिशन स्वतःला सक्षम आहे ना डिफेंड करायला. पक्षाचे लोक कशाला डिफेंड करतात? एखादा आरोप झाला, क्लॅरिफिकेशन त्या संबंधित लोकांनी द्यावं ना, दुसरे पक्ष कशाला डिफेंड करतात? या संदर्भामध्ये राहुल गांधींचे एक ट्विट आहे आणि त्या ट्विटमध्ये त्यांनी जेनझी या देशाचं येत्या काळात भवितव्य ठरवतील अशा पद्धतीचं एक वक्तव्य केलं. नेपाळशी कुठेतरी ते विशेषतः जेनझी हा शब्द वापरला गेल्यामुळे कुठेतरी देशामध्ये अस्थिरता निर्माण करण्यासाठी केलं गेलंय का, अशा पद्धतीचा एक आरोप राहुल गांधी यांच्या त्या शब्दामुळे. हे बघा, आरोप करणारे काही आरोप करू शकतात. जेनझी हा आजकालचा नवीन मार्केटिंगमधला सगळ्यात मोठा शब्द आहे. तुम्ही कुठल्याही एफएमसीजी मध्ये जर गेला ना, तर जेनझी हा खूप नॉर्मल शब्द आहे. तुम्ही कशाला चुकीचा अर्थ काढताय आणि त्याच्याशी वाईटच जोडताय? जो आरोप करतोय त्याच्या विचारधारेबद्दल विचार झाला, विच इज अ फॅक्ट. म्हणजे माझी जी पिढी आहे, माझ्या नंतरच्या पिढीची तुम्ही आहात, तुमच्या नंतरची पिढी जेनझीची पिढी आहे. त्याच्यामुळे ह्याच्यात काही बोलणं किंवा त्याच्याशी लगेच त्याचा चुकीचा अर्थ काढून तो नेपाळशी जोडणं, ही ह्यांची विचार करायच्या पद्धतीत प्रॉब्लेम आहे. ज्यांनी आरोप केलाय ते. झाला मराठी सगळं. राज ठाकरे यांनी सुद्धा राहुल गांधींचे जे आरोप आहेत की मतदान चोरी किंवा वोट असं त्याच्याबद्दल आता राज ठाकरे यांनी सुद्धा त्यांच्या पक्षातल्या कार्यकर्त्यांना नेत्यांना सांगत आहेत की तुम्ही सुद्धा याकडे लक्ष द्या की जिथे वोट चोरीचे प्रकार घडत आहेत. सातत्याने महाराष्ट्रात वगैरे जे पण महाराष्ट्रातल्या निवडणूक आयोगाशी बातचीत करतात, तुमच्या पक्षाकडनं असं काय केलं जातं? नाही, आम्ही तर विरोधक जे कोणी एकत्र येते नाही, आम्ही इंडिया अलायन्स म्हणून ह्याच्यावर काम करतोच आहे. त्याच्यामुळे आमच्यासाठी काय हा नवीन विषय नाही. आणि जर राज ठाकरेजी पण त्याच्यात लक्ष घालत असतील तर चांगलंच आहे ना. हो, कॉपी करून पास करण्यात काय मजा आहे? मेहनत करून मेरिटमध्ये पास होण्यात जी मजा आहे ती कॉपी करून पास करण्यात कुठे आहे मला सांगा. आणि जर या गोष्टी पारदर्शक झाल्या तर मला असं वाटतं भारताला जे स्वातंत्र्य मिळालं आणि त्यानंतर भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे संविधान आपल्याला दिलं त्याचाच मान सन्मान आहे ना. पारदर्शक इलेक्शन्स व्हावी हे तर त्यांचं, म्हणजे हे आपल्या संविधानाचंच आहे. आणि ती इंडिपेंडंट बॉडी असावी
हे तर त्याच्यात लिहिलेलंच आहे ना संविधानात, हा अधिकारच आहे संविधानात. ओके, शपथपत्र कशाला पाहिजे? आरोप झालाय, तुम्ही उत्तर द्या. त्याच्यात शपथपत्र कशाला पाहिजे? डेटा ड्रिव्हन आर्ग्युमेंट आहे ना. असं नाही आहे की दगड मारल्यानं पळून जात आहे. राहुलजी डेटा देताय, डेटा अॅनालाइज करून तुम्ही उत्तर द्या. शपथपत्र कशाला पाहिजे त्याचं? देखिए, एक सशक्त लोकतंत्र में हर एक को बोलने का अधिकार है. राहुल जी ने डेटा बेस्ड एक पूरी प्रेजेंटेशन की तरह डेटा भेजा है. मेरे ख्याल से जो सत्ता में है वो बोले, और मेरे ख्याल से ये आरोप बीजेपी पे या किसी पे नहीं है, ये आरोप इलेक्शन कमीशन पे है. तो पार्टियां क्यों चिंता कर रही है? आरोप बीजेपी तो हो ही नहीं रहा है. इलेक्शन कमीशन अगर एक इंडिपेंडेंट बॉडी है तो खुद जवाब देगी ना. इनको पार्टियों को जवाब देने की और बीजेपी को जवाब देने की कोई जरूरत भी नहीं है. कोई मांग भी, राहुल जी मांग भी नहीं रहे, राहुल जी कह भी नहीं रहे कि बीजेपी ने कुछ किया. तो बीजेपी खुद पे क्यों ओढ़ के रह रही है कि नहीं नहीं हम डिफेंड करेंगे? कोई जरूरी थी नहीं. कैसे? जेनजी माओइस्ट है, ऐसा माननीय मुख्यमंत्री जी का कहना है. जेनजी मतलब नेक्स्ट जनरेशन, उसमें कौन सा माओवाद आ गया? कैसे? इट्स टू फनी. देखिए, आपको याद होगा, आप पैदा भी नहीं होंगे, लेकिन पाकिस्तान, बांग्लादेश और इंडिया एक ही देश था, पहली एक बात. और दूसरी बात, मेरे ख्याल से जिस तरह से, मुझे आज भी वो याद है, मैंने कहा वाटर, पानी और खून एक साथ नहीं बहेगा. लेकिन ये क्रिकेट के मैच हो गई. तो हम लोग भी कंफ्यूज है कि भारत सरकार की लाइन क्या है. क्योंकि मैंने खुद सुना है, मैं खुद इस डेलीगेशन को लीड कर रही थी, तो हमें ब्रीफिंग भी हुआ था एंड वी वर वेरी क्लियर कि पाकिस्तान से कोई बात नहीं होगी. अगर आप खून करेंगे, आतंकवाद करेंगे, हम आपसे बात नहीं करेंगे. दुनिया में कोई भी करे, और ये दुनिया की लाइन है. हर देश यही सोचता है कि अगर आप आतंकवाद करेंगे तो आपसे बात नहीं होगी. तो इधर इस तरफ आतंकवाद हो रहा है और दूसरी तरफ क्रिकेट मैच खेला जा रहा है. तो भारत सरकार ने उनकी क्या नीति है ये तो क्लियर करनी पड़ेगी. कोई मायने नहीं रखता. देश की पॉलिसी मायने रखती है. देश ने क्या कहा था? पानी और खून एक साथ नहीं बढ़ेगा, ट्रेड और टॉक्स एक साथ नहीं चलेंगे. फिर क्रिकेट और बैट बॉल कैसे चले सर? आतंकवाद हुआ है इस देश में, 26 लोग गंवाए इस देश ने. कभी जाके पूछे, आंसू देखे उन औरतों के. आज भी सो नहीं पाती उनकी बीवी और बच्चे. आज भी उनको लगता है जब आंख बंद होती है तो वो आतंकवादी गंदा सा चेहरा उनको दिखता है. कोई देखे उनके आंसू के बारे में किसी ने सोचा है? आप सिर्फ एक स्टेटमेंट के बारे में बात है, कोई जाके उनका दुख देखिए आप कि क्या माहौल है उनके घर में और कैसे दुख से गुजर रही है उनकी फैमिलीज.